तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे चुलीवरती लापशी। तर पहा, इथे आपल्या चुलीवरती आज मस्त पैकी अशी लापशी बनवणार आहोत। तर पहा, आधी घेतलेलं आहे हे पाणी। तर कढईमध्ये आधी पाणी तापायला ठेवलेलं आहे। तर आता हे पाणी तापवून घ्यायचं आहे आणि तापल्यानंतर मग आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर चला आपण आता पाणी तापवून घेऊ। पाणी तापलेलं आहे, तर आता हे पाणी उतरवून घ्यायचं आहे। तर पहा, पाण्याला उकळी आलेली आहे आता। तर आता हे पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला याच कढईमध्ये रवा भाजायचा आहे। तर पहा आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे गरम पाणी काढून घेऊ। मित्रांनो, कसं आहे, आपल्याला लापशी बनवायला हे गरमच पाणी वापरायचं आहे, म्हणजे लापशी चांगली चवदार होते। तर आता याच कढईमध्ये आपण लगेच लापशी रवा भाजून घेणार आहोत। तर पहा, एवढा घेतलेला आहे लापशी रवा। तर मित्रांनो, लापशी बनवायला आपल्याला जाड रवा वापरायचा आहे, म्हणजे याची लापशी चांगली होते। तर आपण आता हा रवा भाजून घेऊ। तर आता हा रवा थोडा कमी जाळावरतीच मी इथे भाजून घेणार आहे। तर आता यामध्ये टाकायचं आहे तेल। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही तुपही वापरू शकता। तर तूप वापरल्याने खूपच चवदार अशी लापशी होते। तर मी यामध्ये तेल वापरत आहे। तर यामध्ये 2 चमचे मी तेल टाकणार आहे। मित्रांनो, लापशीसाठी जर आपण जास्त तेल वापरलं तर खूप चवदार होते। तर एकदम अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज येथे लापशी बनवणार आहे। तर आता थोड्या कमी जाळावरती ही लापशी भाजून घ्यायची आहे। तर पहा, आपण आता थोडासा असा लालसर कलर येईपर्यंत लापशी रवा भाजायचा आहे। तर पहा, आता 7 ते 8 मिनिट झालेले आहे आणि हा लापशी रवा आता लाल कलर आलेला आहे लापशी रव्याला। तर पहा, तर अगदी 7 ते 8 मिनिटांमध्येच हा रवा भाजून होतो अशा प्रकारे। आणि आता हा भाजून झालेला आहे। तर यामध्ये आता लगेच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। तर मी आता लगेच येथे गरम पाणी टाकणार आहे। मित्रांनो, आपल्याला लापशी बनवण्यासाठी थोडं जास्त पाणी वापरायचं आहे। तर पहा, येथे मी जास्तच पाणी टाकलेलं आहे, कारण लापशीसाठी हे पाणी जास्तच लागतं। तर आता शिजवून घेऊ आपण बराच वेळ। तर यावरती आता झाकण ठेवू, म्हणजे झाकण ठेवल्यावर लवकर शिजते। तर आता थोडी मऊ होईपर्यंत यावरती झाकण ठेवून देऊ असं। तर आता थोडा वेळ झालेला आहे। तर पहा, पाणी आता सगळं आटलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ। तर पहा, सगळं पाणी आटून आता एकदम सुकी झालेले आहे आणि आता यामध्ये मी गुळ टाकणार आहे। तर पहा, त्यासाठी एवढा गुळ घेतलेला आहे। मित्रांनो, तुम्ही गुळ कमी जास्तही वापरू शकता, आपल्याला जशी गोडी पाहिजे तसा गुळ आपण वापरू शकता। तर मी एवढा गुळ घेतलेला आहे। तर आता एवढा गुळ पण घालून देणार आहे। तर आता एवढा गुळ हा मापात होणार आहे। तर आता चांगला मिक्स करून घेऊ। तर मित्रांनो, आता गुळ चांगला मिक्स करून झालेला आहे आणि यावरती आता मी पुन्हा झाकण ठेवणार आहे। गुळ विरघळण्यासाठी थोडा वेळ आता झाकण ठेवणार आहे। तर पहा, असं झाकण ठेवल्यानंतर हा गुळ लवकर विरघळतो। तर मित्रांनो, आता थोडा वेळ झालेला आहे आणि पहा, आपली लापशी आता तयार झालेली आहे। तर पहा, खूप छान अशी लापशी एकदम सुकी झालेली आहे
आणि गुळही विरघळलेला आहे. तर मी ही लापशी 10 ते 15 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवलं होतं त्यावरती. तर आता सगळा गुळ विरघळलेला आहे आणि आता आपली ही लापशी खायला तयार झालेली आहे. तर पहा एकदम सुक्की झालेले आहे. पहा खूप छान झालेले आहे मित्रांनो. आणि आता मी लगेच उतरवून घेणार आहे. तर पहा एकदम सुक्की झालेली आहे. तर अशा प्रकारे एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला नाश्त्यासाठी लापशी बनवता येते. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.